नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीकाळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग विष्टी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो हर्षण आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:51 ते 11:16 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:31 आणि यमगंड काळ पहाटे 7:02 ते 8:26 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर लाभयोग करेल. संध्याकाळी दुपारी 1:42 नंतर हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल आणि मीन राशीतील शनी नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करावी. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:42 नंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि व्ययातील शनी नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून थोडं आरोग्याकडे लक्ष द्या. पैशाच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण व्यवहार करू नका. काही अनपेक्षित लाभ मात्र मिळतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे घेणं टाळणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:42 नंतर हा चंद्र तुमच्या 8म स्थानात भ्रमण करेल आणि लाभस्थानातील शनी नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. थोडंसं फिरणं वगैरे होऊ शकेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार करण्याच्या आधी विचार करणं गरजेचं राहील. दिवसाचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या 8व्या स्थानातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:42 नंतर हा चंद्र तुमच्या 7म स्थानात भ्रमण करेल आणि दशमातील शनी नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही छोटे मोठे आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजामुळे वाद होऊ शकतील. काळजी घ्या. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:42 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील.
आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवतात. दिवसभरातील महत्त्वाची कामं दुपारच्या आधी करून घ्या, ते पूर्ण होताना दिसते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, अंदाज चुकू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:20 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानी भ्रमण करेल आणि अष्टमातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येते. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमजामुळे थोडंसं वातावरण बिघडू शकेल. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल निश्चितपणे घडवून आणेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:42 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातील शनी नेपच्यूनबरोबर केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतचा जो कालावधी आहे तो थोडासा घाई गडबडीचा दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. गर्भवती महिलांकरता सुद्धा कालावधी उत्तम राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:42 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानी भ्रमण करेल आणि षष्ठातील शनी नेपच्यूनबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काय चांगले उत्तम लाभ संभवता. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर पडू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवाद यापासून लांब राहणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 8:42 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि पंचमातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेळी करू शकाल. कामाचा ओरल दामगार राहील. सरकार दरम्यान कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकते. मात्र फिरणं वगैरे होऊ शकेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस उत्तम राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त होऊ शकतील. गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा नीट व्यवस्थित सखोल विचार करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:42 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि चतुर्थातील शनी नेपच्यूनबरोबर केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. मात्र काही चांगले लाभ मिळू शकतील.
दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमची मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे छोटे मोठे प्रसंग उद्भवू शकतील, त्या संदर्भात काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दुपारी 1:42 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. तुमचे आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे मित्र परिवारावर भेटीगाठी होतील, त्यांच्याकडून काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकते. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. दुपारनंतरचा कालावधी उत्तम राहील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडासा मानसिक तणाव जाणवू शकेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका. थोडीशी तगमग जास्त झाल्यासारखी वाटेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दुपारी 1:42 हा चंद्र तुमच्या लाभस्थानी भ्रमण करेल आणि द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची आजच्या दिवशी मार्गी लागू शकते. थोडंसं फिरणं वगैरे होईल, मात्र तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. तुमच्या कामाची वाहवासुद्धा होईल. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आर्थिक व्यवहार थोडेसे काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. खर्च आणि गुंतवणूक याकडे बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दुपारी 1:42 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर केंद्र करेल. दुपारपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम आणि भाग्यशाली असणार आहे. संपूर्ण दिवसातली महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं मार्गी लागतील. काही चांगले इंट्युशन्स येतील, काही चांगले लाभ मिळतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. अंदाज चुकू शकते. याचप्रमाणे या दरम्यान कागदोपत्री व्यवहारापासून थोडं लांब राहणे गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.